आज तुमचं भाऊ उमराण्याला गेला त्यानंतर काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि हा ब्लॉग आमच्या चौगाव नगरीतून निघलेला आहे, तो कुठेपर्यंत पोहोचतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षित चव्हाण. तर तुमचं भाऊ आज चेतक सुंदरी किंवा ब्लॅक ब्युटी कॉलेजला नाही घेऊन गेला, कारण की आपण आज जुन्या गाडीवर गेलो होतो. आपल्या या जुन्या गाडीकडे बघून एकच लक्षात आलं, गरज प्रत्येकाला पडते आणि वेळ सगळ्यांचीच येते. तेवढ्यात आपला मित्र पण लखमापूर मध्ये पोहोचून गेला. मित्र म्हणे आज तुझी गाडी जाऊ दे, आपल्या गाडीवरच जाऊ. मग काय आम्ही दोघं निघालो उमराण्याला जाण्यासाठी. तर जयशंकर मित्रांनो, आम्ही दोघं फायनली कॉलेजमध्ये पोहोचून गेलो. आता तुम्ही म्हणणार कॉलेजमध्ये मोबाईल कसा घेऊन गेला, तर आम्ही सुरुवातीला ब्लॉग पाहायला गेलो होतो. मध्येच आपला मित्र डायरेक्ट आयडेंटिटी कार्ड फेकायला लागून गेला होता भाऊ. मित्राच्या पोटात निघत होत्या कळा, म्हणून सरांनी यांना ठेवायला लावू बाहेर डायरेक्ट फळा. ते दोघं आणत होते फळा. मित्राला सांगितलं आपण दोघं पहिले बाहेर पळा. कॉलेज मधले मुलं मुली होऊन जातात पागल जेव्हा हर्षद चव्हाण लावून जातो कॉलेजमध्ये डायरेक्ट गॉगल. फायनली सर्व मुलं घराकडे जायला लागले, कारण की पेपर सुटून गेला होता. मग काय हर्षद चव्हाण का तिथे राहील का, हर्षद चव्हाण पण निघाला भाऊ घराकडे जाण्यासाठी. वो अलग ही लेवल का बंदा था. त्यानंतर संध्याकाळी मी आणि काका आपल्या ब्लॅक ब्युटीवर निघालो सटाण्याला जाण्यासाठी, कारण की आमचं थोडंसं काम होतं. आणि आमच्या गावाचं हे वातावरण तुम्ही बघू शकता कसं क्वालिटी दिसत होतं ना. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.